नमस्कार मैत्रिणींनो. आपण अस्तरवाला ब्लाऊजला काज बटन पट्टी आपली काय होते, काज बटन पट्टी कमी जास्त होती ना. म्हणजे बघा, आता हे शिवलेला ब्लाऊज आहे, मापाचा आलेला ब्लाऊज आहे, तुम्हाला दाखवते मी. ही आपली काज पट्टी असते आणि ही बटन पट्टी असते. तर आपण हे असं करतो का, हे आता कसं एक लेवलमध्ये आले ना, तर कधी कधी आपलं कमी जास्त होतं. तर कमी जास्त का होतं आणि ते आपण ॲडजस्ट कसं करायचं ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, की काज बटन पट्टी एक समान कशी करायची किंवा कशी शिवायची. तर हे मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवते. हे ब्लाऊज आहे आपलं आणि ह्याचं मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता टक्स मारण्यापासून तुम्हाला काजपट्टी पट्टीपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण सुरुवातीला ना कटोरीचे टक्स मारून घेऊया. कटोरी ब्लाऊजचं दाखवते. हे बघा, मी अशी खून केलेली आहे इथं, की मला कुठनं टक्स मारायचा आहे. तर आता हे मी टक्स मारून घेणार आहे ह्याला. तर आपला टक्स ह्याचा कितीचा मारायचा, मला 3 इंचाचा मारायचा आहे. तर मी नेहमी ना 1.5 इंचच अशी इथं घेते. घेताना आपली 6ची कटोरी असेल तर हा राऊंड आहे ना, हा पूर्ण हा 9चा आला पाहिजे. आता माझी 6.5ची कटोरी आहे, तर मी 9.5चं घेतलंय. मी असं माप घेते. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण मी चुकत चुकत शिकलेली आहे, त्याच्यामुळे आता माझं परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, हे मी 1.5 इंच बरोबर असं घेते आणि ही कटोरी मला 2.25 इंचाची करायची आहे उंची त्याची. तर मी आता ही सरळ अशी रेष मारून घेणार. तशीच मी ह्याला पण मारून घेते. मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर. अगदी नवीन म्हणजे नुसती जिला शिलाई पण येते की नाही, शिलाई मारायला, ती पण माझं बघून शिकू शकेल. कारण मला बरेच जण म्हणायचे की तुम्ही मामाचा क्लास घ्या, पण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो आणि जागा पण नाही, त्याच्यामुळे मी क्लास घेत नाही. तर आता त्या सगळ्यांनाच फायदा होईल. हे बघा, आता ही आपली 1.5 इंचाची माझी कटोरी आहे. हे बघा, व्यवस्थित पब येतो, अजिबात कुठं सुद्धा काही हे येत नाही. तुम्हाला दुसरी पण दाखवते. व्यवस्थित येतं, एकदम व्यवस्थित येतं. हे बघा, आता हे आत्ता आपलं इथं समान दिसतंय, पण ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस समान येत नाही. तर तेच तुम्हाला सांगायचे, हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, ह्यातच आपलं खरी कसरत असते. आणि त्याच्यामुळे आपलं फिनिशिंग व्यवस्थित असेल तर आपल्या कस्टमरला पण ते आवडतं. मग तुम्ही कुठं पण असला तरी ते बरोबर येतं तुमचं. आता आपण ना पहिलं सुरुवातीला कटोरी जोडून घेऊया. कटोरीला कुठं सुद्धा असं नाही खेचायचं, नाही खेचायचं, एकदम हलक्या हातानं कटोरी लावून टाकायची. एवढं आपली कटोरी बरोबर येते. थोडंफार कमी जास्त झालं ना, तर ते आपण कटिंगमध्ये काढू शकतो. आता बघा, तुम्हाला दाखवते, माझी कटोरी बरोबर आली. फक्त इथं थोडीशी जास्त शिलाई झाली, तर ती आपण कट करू शकतो, त्याचा काही एवढा इश्यू नसतो. हे बघा, एकदम अशी परफेक्ट बसते. आता तुम्हाला मी दाखवते स्टेप बाय स्टेप. दुसरी शिलाई मारताना आपली थोडीफार अशी जागा राहिलेली असते ना, शिलाई वाकडी तिकडे जाते, तर ती एकदम व्यवस्थित एका रेषेत अशी मारून घ्यायची. हे बघा, आणि इथं आपण असं डबलचं करायचं, म्हणजे की ज्यावेळेस आपण इथं कट करणार ना, एक्स्ट्राचा कपडा आपण असा बरोबर कट करतो, त्यावेळेस ते उसवत नाही आपलं, म्हणून इथं लॉक करून घ्यायची आपण. आता मी दुसरी कटोरी जोडून घेते. पहिली मी अशी जोडली, ह्या बाजूनं अशी जोडली ना, दुसरी कटोरी मी खालच्या बाजूनं जोडते. माझी पद्धत अशीच आहे. आणि त्या तिथं जेवढी जागा सोडली ना एक्स्ट्रा झालेली, तेवढीच जागा तुम्ही बघू शकता, तेवढीच जागा मी एक्स्ट्रा सोडलेली आहे कपडा. आता दोन्ही कटोरी सेम यावेत म्हणून. आणि आपला ब्लाऊज हळूहळू शिवायचा. कधी पण कस्टमरचा ब्लाऊज घाई करायची नाही, मध्ये काय होतं, चुकतं, मग आपलं कस्टमर चुकतं. त्याच्यामुळं आपल्याला जर आपलं पहिल्यांदा कस्टमर आपल्याकडे आलं, तर ते परत आपल्याकडे कसं येईल आणि आपण त्याला चांगल्यात चांगलं काम कसं द्यायचं ना, हे आपण बघायचं. आपण सुरुवातीला आहे ना, आपल्याला पैशाचं तर काम आहेच, पैसे प्रत्येकाला हवे असतात, म्हणून तर माणूस काम करतो. पण त्याच्याबरोबर आपलं काम पण प्रामाणिक असलं पाहिजे, तरच आपल्याला कस्टमर आपला परत कुठं सुद्धा जात नाही. खालतून वरतून मी सेम जोडलं, दोन्ही कटोरी एका मापात आली व्यवस्थित, कुठं सुद्धा काय झालं नाही. आता ह्याचा पण आपण एक्स्ट्राचा कपडा काढून टाकूया. आधी काढला तरी चालतो, शिलाई दुसरी मारून काढला तरी चालतं. हे बघा, दोन्ही साईडला लॉक करून घेतलंय मी. आता आपली ही कटोरी झाली. कटोरी एकदम मोजून घ्यायची. आपल्याला कटोरी 6.5ची करायची आहे. किती? 6.5ची. तर इथं आपलं 7 इंच भरलं पाहिजे. बघा, अर्धा इंच जास्तीचं असतं, म्हणजे इकडं आपण बटनपट्टी लावणार त्याच्यासाठी बरोबर 7 इंच भरलं. तर आपण ह्याला आता डबल शिलाई मारून घेऊया, म्हणजे आपल्याला हे करायला, टक्स मारायला ही एकदा समान एका दोन्ही बघून घ्यायचं, नाहीतर मग तिथं पण घोळ येतो. या बारीक बारीक गोष्टी असतात बघा, आहे ना, माझं झालं की नाही कमी जास्त बघा, हे असं. तर मग त्यावेळेस इकडच्या टक्सला थोडासा दाबून घ्यायचा, मोठा करायचा. म्हणजे आपलं ह्या बारक्या बारक्या ज्या गोष्टी असतात, तुम्हाला मी शिवत शिवत अशी स्टेप म्हणजे एक एक हे सांगत जाईल. हे बघा, आता बघा, तुम्ही बघू शकता परफेक्ट, प्रत्येक कोणा माझा परफेक्ट आला ना शिलाईवर शिलाई. मग ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी असतात ना, ह्या मी तुम्हाला सांगत जाते.
तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे, नाहीतर अर्धवट बघितलं तर तुम्हाला काही समजणार नाही. मग तुम्ही म्हणणार की हे बरोबर नाही सांगत, असं होतं. कारण आपल्याला कळलं ना तरच आपण बघतो, आपल्याला नाही कळलं तर आपण बघत नाही, व्हिडिओ बनवणाऱ्याला आपण दोष देत राहतो. पण तसं नसतं. आपण व्हिडिओ स्किप करत करत बघितला तर आपल्याला काही कळत नाही. तर आपण हे आता बघा, हे असं केलंय ना, तर बरोबर हे असं इथं आपण कोण केलेलं. आता ही शिलाई आणि ही टक्सचा कोना हे एकमेकावर बसलं पाहिजे. हे बघा, बघा तुम्ही बघून घ्या. असा जर टक्स मारला तुम्ही तर टक्स इकडं इकडं पळत नाही, घातल्यावर तो व्यवस्थित पूर्ण कव्हर करतो आणि मग कटोरी हालत नाही. मग बायका काय बसतात, कस्टमर आपल्याकडे द्यायचं होते कटोरी कसा बसतो आणि गळा. कटोरी जर व्यवस्थित बसला तर आपला गळा पण ब्लाऊज व्यवस्थित बसतो, व्यवस्थित वाटतो. इथं कसं माझ्या जर काल वाचतो माणसांचा काय करणार, पण आपण राहतो बांधल्याला. दोन्ही टक्स मारून घेतले आहे. आता आपण सुरुवातीला काय करायचं, आपला हे पार्ट एक बाजूला ठेवूया. आता आपल्याला दोन्ही सामान यासाठी पहिल्यांदा ब्लाऊज असा आपण कटोरी जोडल्याला टाकून घ्यायचा. नंतर आपल्या कस्टमरचा गळा ते हे बघा बरोबर घेतलंय आपण, बरोबर अर्धा इंच इथं ही गळ्यामध्ये मोडणार पट्टी. आता आपला गळा पण बरोबर आहे का बघायचं. हे बघा, हे आपण इथं मोडणार तर तेवढं सोडायचं आणि बरोबर असा कस्टमरच्या मापाचा ब्लाऊज असा लावायचा. तुम्हाला एवढं बारीक कोणीही सांगणार नाही की आपलं एवढं मोडण्याला जाईल, म्हणजे दुमटायला 1 इंच आहे पण अर्धा इंच मोडायचं आणि अर्धा इंच थोडा खेचून घ्यायचा, म्हणजे गळा इथून असा उठतो ना कोणाचा, तो उठत नाही, बरोबर सप्पई बसून जातो. तर आपलं हे परफेक्ट आहे. आता आपण जी पट्ट्या बनवलेल्या ह्या पट्ट्या त्या आपण बरोबर बघायच्या. हे बघा, आता हे पण आपलं बघा परफेक्ट आहे. इथं अर्धा इंच आहे, कट टू कट आहे आणि हे आपण शिलाईमध्ये दाबणार आहे त्याच्यासाठी सोडलेलं आहे. तर आता खरी गोष्ट हिथं आहे की जे आपण इथं जोडून घेणार ना, ह्या साईडला आपली ह्याची हुक लावायची पट्टी येणार आहे. तर हुक लावायची पट्टी येणार, तर आपण हा दाबताना अर्धा इंच होता ना, तर अर्धा इंचाला थोडंसं जास्त पकडायचा कपडा आणि अशी शिलाई मारून घ्यायची. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित बघा. नाही कळलं तर व्हिडिओ फिरवत फिरवत बघा, मग तुम्हाला कळून जाईल. हे बघा, अजिबात कुठलीही पट्टी ओढायची ताणायची नाही खेचायला, तर तो ब्लाऊज व्यवस्थित बसतो. नाहीतर कपडा जर तुम्ही ओढला, कुठला पण आपण जॉईन करतो, खालचा असो वरचा असो, तर तो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. हे बघा, हे आपण या अर्ध्या इंचाला थोडंसं जास्त घेतलेलं. आता इथं बघा, हे आलं आपलं. बघा तुम्ही बघा, त्यांचं ब्लाऊज आणि आपलं ब्लाऊज परफेक्ट आलं मापाचं ते. तसंच आता ही दुसरी पट्टी जोडताना हे काय करायचं, इथं लक्ष द्या. आता हे आपण जोडताना अर्ध्या इंचाला एक रेष जास्त घेतला. आता हे जोडताना आपण अर्ध्या इंचाला एक रेष जास्त नाही घ्यायचं, अर्धा इंचच घ्यायचं, थोडंसं कमी घ्यायचं. आपण ज्या बाजूला आय करणार ती बाजू. हे बघा, मी कमी घेतलंय. आता हे असल्यामुळे दिसत नाही, कलर एकच असल्यामुळे. हे बघा, हे मी अर्ध्या इंचाला बरोबर हे अर्धा इंच घेतले आणि अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त घेतलं एक रेष. आता हे असं शिवून घ्यायचं. हे का ते मी तुम्हाला सांगते. आपण ज्यावेळेस बटन काजपट्टी करणार ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे असं मी का केलं. प्रत्येकाची शिवण्याची पद्धत वेगळी असते, तशी माझी पण आहे. तुम्हाला कितपत कळते तसं मला सांगा, मी अजून सविस्तर सांगेन. हे बघा, आता हे मी जोडलं. आता ही पट्टी बघा, इथं आपले हुक असणार आहेत आणि ह्याला आपले आय असणार आहेत. तर ही जोडताना हे बघा आलं. हे थोडंसं आपण जास्त सोडलेलं तर एक रेष बघा जास्त आली का, एक रेष जास्त. आता ती का सोडायची, तर ही का आपण ज्यावेळेस काचपट्टी लावणार, तर तुम्हाला मी याची पार्ट शिवलेली ते हे जसं फिटिंग दाखवते. म्हणजे तुम्हाला मी ह्या पार्टमध्ये मी जसं शिवते ना त्याच पद्धतीने दाखवते. हे बघा, हा पण गळा मी सुंदर शिवलेला आहे, सिंपल आणि सोबर आहे. अजून ह्याला सजवायचं आहे, पण हे पण असं नुसत्या लेसनं जरी हे केलं ना तरी आपल्याला चांगले पैसे मिळतात. आता हे बघा, ह्याच्यावर हे धरायचं. आपला एवढा ही पट्टी जास्त आली, तर ही अशी जास्त आलेली चालते, कारण इकडून आपण ज्यावेळेस शिवणार ना थोडी, त्यावेळेस इथं व्यवस्थित आकार बसतो आणि मग ती छान दिसते. हे करून घ्यायचं प्रत्येक वेळेस. ब्लाऊज शिवताना हे फिटिंग आपल्याला जमलंच पाहिजे, तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित येणार आहे. ह्या बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ना त्या बघितल्याच पाहिजेत, तसंच ब्लाऊज शिवला पाहिजे. हे बघा, अजून हे बघा, ही आपली पट्टी आता बरोबर आलेली आहे आणि ही वरची पण बरोबर आहे बघा. हे बघा, ठीक आहे, ही बरोबर आली, अशी आली. मग आपण इथं पक्की शिलाई मारून घ्यायची. आधी ते चेक करायचं. ते जोपर्यंत चेक करत नाही ना तोपर्यंत पक्की शिलाई मारायची ना, ते मग परत विसवा, परत करा. हे बघा, आता तुम्ही बघा माझं ब्लाऊज कसं दिसतंय. इकडून जरा नख मारून घ्या, कारण आपल्याला हे शिकवलेलंच असतं. हे बघा, परफेक्ट ब्लाऊज आलेलं आहे.
कटोरी आपला एकदम व्यवस्थित बसला नाही. आता ही ज्यावेळेस बॉडीवर घालतील ना त्यावेळेस त्यांना पण हा इथं फिटिंग बरोबर, इकडून फिटिंग, हे छातीला कव्हर करणार एकदम व्यवस्थित बसतो. मग आता हे पण आपण चेक करून घ्यायचं. मग मी तुम्हाला सांगते की आपण काचपट्टी लावणार कशी. करायला सोपी आहे, फक्त केलं तर होतं बरोबर. हे पण चेक करून घ्या. हे पण आपण एक्स्ट्रा ठेवलेलं असतं. आपण त्याच पद्धतीने शिवूया. अर्धा इंचाच असतं, शिवताना अर्धा इंच नव्हतं केलं मी कधी. एकदम पूर्ण परफेक्ट डायरेक्ट शिलाई मारत नाही. तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवायची. एकदम डायरेक्ट परफेक्ट शिलाई मारायची नाही. आपल्याला जर त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल तर आपण ते कमी जास्त करू शकतो. पण ते उसवायचं म्हणलं की ते अजून टेन्शन असतं. मग आपलं काम अजून वाढतं. हे बघा झालं. आता हा एक्स्ट्राचा कपडा आहे, आपण हे एक्स्ट्राचा कपडा कापून काढणार आहे. आता मी शिलाई मारून घेते. मी उसवा उसवीची कामं जास्त करत नाही आणि तुम्ही पण करू नये असं वाटतं. त्याच्यामुळे शिवताना काळजी घ्या आणि व्यवस्थित शिवा, म्हणजे आपल्याला डबल उसवावं लागत नाही. आता हे आपलं झालं. आता मी पट्ट्या काढते आणि तुम्हाला दाखवते एक समान कशा येतात ते. आपलं राहिलेलं अस्तर असतं, त्या अस्तरमध्ये आपण काचपट्टी लावताना नेहमी आपल्या इथं ओढलं जातं ना, तर ते का ओढलं जातं हे बघा. आपण काचपट्टी लावताना ना इथं अशी लावायची. ही जी आपली ब्राची पट्टी जोडली आहे ना ती, आणि कटोरीला इथं एक असं छोटासा चून टाकायची. चून टाकली की मग हे बघा ती पट्टी उचलणार नाही. तुम्हाला मी शिवून दाखवते. आता आपल्या इकडून तर समान दिसतंय. इकडून समान आले का बघायचं. नसेल वाटत तर ह्या साईडनं अशी अजून एक शिलाई मारून घ्यायची डबलची. म्हणजे कुठं आपली मशीन जर वाकडी दिली असेल तर तिथं सरळ होऊन जाते. आता ही आपण इथं प्लेट घेतलेली आहे, एक छोटीशी चून मारलेली. कशाला तेच आता बघा तिथं चून मारायची नसते, कोणाकोणाची नसते, पण मी प्रत्येक वेळेस मारते कारण त्याचं तुम्हाला तर दाखवते मी. फोल्ड करून घ्यायचं. तिथं शिलाई मारताना आहे ना चून नाही घ्यायची, सरळ शिलाई घ्यायची. आता ज्यावेळेस आपण ही अशी दुमटतो, आपल्याला कुठलाच कपडा शिवताना कुठलीच बाजू वाढायची ताणायची नसते. ब्लाऊज शिवताना तर नाहीच नाही. अबदारपणे ही फोल्ड झाली पाहिजे. आता बघा ही इथं का मारलेली, आपल्याला कपडा खेचायचा नसतो. इथं आपला कपडा छोटा असतो पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला कपडा बघा आपल्याला ओढायचं नाही. हे तुम्हाला सरळ करून दाखवतो. हे बघा आता आपण ज्यावेळेस असं बघणार ना, इकडं चून आहे आपली इथं, पण इथून बघणार ना इथं आपल्याला कुठेही चून वाटणार नाही आणि हा कपडा असा खेचलाय असं पण वाटणार नाही. हे बघा बघितलं. आता जे एक्स्ट्राचा कपडा सोडलेला होता तो कापून काढायचा. आणि आता काचपट्टी मी नेहमी अशी लावते. घ्यायचं आणि हे लावायचं. आता ह्या बाजूला आपण काच करणार ना तर तिकडं आपण हे नाही लावायचं, काय प्लेट नाही मारायची. हे सरळ घेऊन टाकायचं. आता तुम्ही म्हणाल हे थोडंसं एक्स्ट्रा दिसतंय, पण ते का दिसतंय ते मी तुम्हाला सांगते. आता त्यासाठी मी तुम्हाला दाखवायसाठी इथं शिलाई नाही मारली. ज्यावेळेस आपण असं करतो ब्लाऊज, हे बघा हे आपलं आत मोडायचं आहे आपल्याला. असं पकडतो ना त्यावेळेस बघा हे एका वेळी घेतलं ना की समान आलं पाहिजे. हे बघा हे दिसतंय तुम्हाला समान. हे आपलं दोन्ही समान आलं पाहिजे. आता इथं शिलाई मारली नाही, मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते. पण ते कामं इथं तिरकं घेतलेलं ना थोडं बाहेरच्या बाजूला ते मी तुम्हाला दाखवलं. आता बघा मी त्याला शिलाई मारून टाकते फक्त. हे असं करायचं. हे एका रेषेत आलं पाहिजे, त्यावेळेस आपली काचपट्टी व्यवस्थित बसते. हे बघा आता ह्याला शिलाई मारायचं. एकदा फोल्ड केली की आपल्याला कळलं पाहिजे पट्टी बरोबर आली का नाही, दिसते व्यवस्थित. आता हे चेक करून घ्यायची तरच पुढची शिलाई मारायची, नाही तर मारायची नाही. आलं आपलं बरोबर. आपण ही एक्स्ट्रा कमी जास्त घेतलेली पण तरी पण शिवल्यावर बरोबर आली. हेच दाखवायचं होतं कमी जास्त का होते बघा माझी झाली का कुठं तरी कमी जास्त. आता याला टक्स मारायचं. मशीनवर करते मी, तुम्ही हाताने करत असाल तर करा.
ह्याचं पण आपण एक्स्ट्रा टाकून घेऊया. हे बघा खुणा करू दे. मी अशी खुणा करते, तुम्ही कशा करता? वेगळ्या करत असेल तर मला पण सांगा. माझी पद्धत मी तुम्हाला सांगते. हे बघा आपलं हा पोर्शन बरोबर व्यवस्थित एकावर एक आला बघा. आला का? असं दाबलं की त्या खुणा उठतात आणि आपलं इथलं पण आलं बघा. हे बघा आलं का? तुम्ही इकडं पण उठलं आपलं. आता आपल्या ह्या खुणा पण तयार झाल्या. धन्यवाद. तुम्हाला मला हेच सांगायचं होतं आणि हे मी तुम्हाला दाखवलंय. आता व्हिडिओ करायला गेलं की लय मोठा होतो, मग बघत नाहीत व्यवस्थित व्हिडिओ. त्याच्यामुळे छोटे छोटे व्हिडिओमध्ये एक एक मी तुम्हाला दाखवत जायला. काही मशीन कशी बसत नाही व्यवस्थित तुम्हाला दाखवलं असतं. हे बघा असं. हे घातल्यावरनं पण ना व्यवस्थित बसतो ब्लाऊज बघा. हे बघा. धन्यवाद. नमस्कार.